नमस्कार. मॅक्स वेबर यांच्या प्रभुत्व आणि अधिसत्ता या अधिकाराच्या ज्या संकल्पना आहेत, ज्या मूळ हेतू आहेत, ते आपण पाहणार आहोत. ते त्यानी नोकरशाही, तिची वैशिष्ट्ये, रूप याचे वर्णन केले आहे. वेबर हा केवळ समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर त्याच्या काळातील एक जर्मन राजकारणातील त्याला असलेली रुची ही सार्वजनिक कार्य आणि राजकारण याची आवड असल्यामुळे वेबर हा समाजाच्या अध्ययनाकडे वळला आहे. त्यांनी समाजातील जे काही अधिसत्ता असतात त्याबाबत आपलं वर्णन केलं आहे. राजकारण, प्रभुत्व, अधिसत्ता आणि राजकीय वर्तन याच्या सहसंबंध दर्शविताना वेबरने मानवी वर्तन प्रकारातील कोणतेही वर्तन प्रकार राजकीय आहे याचे स्पष्टीकरण देतो. त्याचप्रमाणे समाजात प्रभुत्व कसे निर्माण होते व आर्थिक व राजकीय वर्तनात मूलभूत फरक कोणता आहे हे स्पष्ट करण्याचं काम या वेबरने आपल्या या विचारधारेत केलं आहे. त्याचप्रमाणे प्रभुत्व आज्ञाधारकत्व म्हणजे आज्ञा स्वीकारणारं स्वरूपी संबंध आहे हे केवळ राजकीय क्षेत्रातच आढळतात या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. तर आपण पुढील माहिती बघूया. असे नाही तर समाज जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये कसे आढळतात, त्या संबंधीची अधिमान्यता कशी महत्त्वाची असते, या प्रभुत्वाच्या अधिमान्यतेवरील विश्वासांची उगमस्थाने कोणती, यातून अधिसत्ता कशी निर्माण होते, कोणत्या प्रकारची निर्माण होते, या सर्व बाबीचे विवेचन वेबरने यात केले आहे. वेबर हा राजकीय आणि सामाजिक या दोन्ही विचारांना धरून चालणारा एक विशिष्ट प्रख्यात विचारवंत होता. मानवावरील वर्चस्व किंवा प्रभुत्व त्या वर्तनामध्ये प्रतिबिंबित होते. त्या सर्व वर्तन बाबींना वेबर राजकीय वर्तन म्हणतो. या जबरदस्ती किंवा दडपशाहीचा अंश असतो. याच आधारे वेबर प्रभुत्वाची संकल्पना स्पष्ट करून प्रभुत्व या प्रकाराला व्यक्तीद्वारा मिळणारी अधिमान्यता, अधिसत्ता कशी उदयास येते, या अधिसत्तेचे प्रकार कोणते याचे विवेचन यात वेबरने केले आहे. याचा विचार त्याचं मुख्य जो उद्देश आहे तो म्हणतो की प्रभुत्व एकाने अनेकावर, अगर एका गटाने दुसऱ्या गटावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून ते कायम टिकवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे प्रभुत्व होय. वेबरच्या मते प्रमुख वर्तन मानवाच्या राजकीय वर्तनावरील भाष्य आहे. म्हणून तो म्हणतो की मानवी क्रिया या मानवातील परस्पर क्रियाशी संबंधित आहे. इतर अनेक प्रकारच्या सामाजिक संबंधाप्रमाणेच प्रभुत्व आणि आज्ञाधारकत्व हे देखील सामाजिक संबंधाचाच एक प्रकार आहे. मानवी क्रियांच्या अध्ययनातून करता आपल्या क्रिया देत असतो किंवा क्रिया करत असतो ज्या काही आहेत याचा अर्थ वेबरने च्या दृष्टिकोनातून निर्णायक ठरतो. हाच दृष्टिकोन वेबरने प्रभुत्व याच्या संबंधित जोडल्या गेला आहे. म्हणून वेबर म्हणतो की प्रभुत्व आणि आज्ञा सहन करणे किंवा आज्ञा स्वीकारणे या सामाजिक संबंध प्रत्येक मानवी समाजात आढळतात व ते इतर सामाजिक संबंधाचा एक भाग सुद्धा असतात. त्यांनी त्यात काही उदाहरणं सांगितलेले आहे की वडील आपल्या मुलाला आज्ञा करतो आणि मुलगा त्याचे पालन सुद्धा करतो. तेच उदाहरण त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की आज्ञा स्वीकारण्यासाठी त्याच पद्धतीने नेता आहे, अनुयायांना आज्ञा देतो आणि अनुयायी त्याचे पालन सुद्धा करतात. म्हणजे इथं प्रभुत्व एक व्यक्ती स्वीकारतोय आणि त्याचे आज्ञात्व सुद्धा दुसरा व्यक्ती स्वीकारत आहे. मालक आणि नोकरातला जो संबंध आहे तो पण आज्ञा देतो, नोकर त्या आदेशाचे पालन करतो. मुख्याध्यापक किंवा प्राचार्य शिक्षकांना आज्ञा देतात, शिक्षक त्याचे पालन करतात, कारण ते सामाजिक संबंधामध्ये येतात असं त्याचं मत आहे. तू पुढं जाऊन म्हणतो की धर्मगुरू अनुयायांना आज्ञा देतात आणि अनुयायी त्याचे पालन करतात. हे सर्व काय आहे तर प्रभुत्व आहे. तर ते स्वीकारलेलं असेल कसं असेल. आज्ञाधारकत्व हे संबंध विविध क्षेत्रात आढळतात. यातील दुसरी बाब म्हणजे आज्ञा देणारा व आज्ञा पालन करणारा अशी दोन्ही परस्पर विरोधी टोके असतात. म्हणजे एक आज्ञा देणारा वेगळा आहे आणि आज्ञा स्वीकारणारा वेगळा आहे. दोन वेगळे टोक आहेत दोन. वेबर या संदर्भामध्ये प्रभुत्वाचे विश्लेषण करताना
त्यातून अधिसत्ता कशी उगम पावते हे सांगताना आपले विचार मांडतो. ते अधिसत्तेच्या संकल्पनेची मूलाधार ठरतात. वेबरच्या मते वरिष्ठांनी दिलेली आज्ञा पाळली जाईलच हे कशाच्या आधारावरून आपण ठरवू शकतो? तर आज्ञा देणाऱ्याच्या ज्याप्रमाणे आज्ञा देण्याचा अधिकार आपणास आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आज्ञा देण्याचा अधिकार आहे असा विश्वास वाटाय लागतो, त्याचप्रमाणे आज्ञा देणाऱ्याच्या या अधिकाराला आज्ञा पालन करणाऱ्याकडून, जो आज्ञा पालन करणार आहे त्याच्याकडून सुद्धा त्याच पद्धतीनं अधिसत्ता मिळाली पाहिजे. ज्यांनी दिलेली आज्ञा पाळणे हे आपले कर्तव्य आहे अशी भावना ज्यांच्यात उत्पन्न व्हायलाच पाहिजे. काही प्रसंगी हे आज्ञापालन जबरदस्तीने करून घेतले जाते. वेबरच्या मते असे जबरदस्तीने जे आज्ञापालन करून घेतले जाते ते अस्थिर स्वरूपाचे असते. म्हणून वेबर विश्वास पूर्वक म्हणतो की प्रभुत्व आणि आज्ञापालन हे संबंध सक्तीवर अवलंबून नसून सत्तेचे हे स्थैर्य अधिसत्तेच्या न्यायतेवर विश्वासामुळे निर्माण होते. म्हणजे वेबर अधिसत्तेच्या स्थिरतेला अधिसत्तेच्या न्यायतेवरील विश्वासास म्हणजेच अधिमान्यतेला प्राधान्य देतो. म्हणजे दोन्ही घटकांना ते गोष्टी मान्य आहेत, न्याय दोघांना पण त्या दोन्ही गोष्टी मान्य आहेत देतो. अर्थात हा विश्वास कसा निर्माण होतो, ही अधिसत्ता कोठून येते याचे स्पष्टीकरण करताना वेबरने प्रभुत्वाच्या न्यायतेवरील विश्वासाची 3 उगमस्थाने सांगितली आहेत. प्रभुत्वाच्या न्यायतेवरील विश्वासांची उगमस्थाने हे खऱ्या अर्थाने व्यक्तीच्या ज्या काही संबंधाची दृढता आहेत त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणून वेबर पुढे म्हणतो की प्रभुत्व आणि आज्ञाधारकत्व हे दोन जरी वेगवेगळे टोकं जर असतील तर ते कशा पद्धतीने काम करतात, यांच्यातील स्थिर संबंधासाठी प्रभुत्वाच्या न्यायतेवरील विश्वास कोठून निर्माण होतो हे वेबरने पुढील प्रमाणे सांगितले आहे. आणि वेबर याच्या शास्त्र एक बारीक अंगाने त्यांनी ते अभ्यास केला. वेबरच्या मते अंगी असणाऱ्या दैवी गुणावरील विश्वास हे प्रभुत्वाच्या न्यायतेचे एक उगमस्थान असू शकते. माणसाच्या अंगात जर दैवी काय असेल तर ते एक उगमस्थान असू शकतं. 2 नंबर, तर काही वेळेस प्रभुत्वाच्या न्यायतेवरील विश्वास हा परंपरा आणि प्रथा सुद्धा राहू शकतात. प्रथा आणि परंपरेवर सुद्धा माणसाचा विश्वास असू शकतो, विश्वासामुळे सुद्धा असू शकते. नंबर 3, कायदा व नेम यांच्या संयुक्तेवर असणाऱ्या विश्वासामुळेच त्याची अंमलबजावणी करण्याचे म्हणजेच प्रभुत्व आम्ही स्वीकारतो. कायदा आणि न्यायव्यवस्था आहे त्याला सुद्धा आम्ही स्वीकारतो. याच्या आधी सुद्धा सत्ता आणि अधिसत्ता हे संकल्पना आपल्याला समजू शकतात. अशा प्रकारे प्रभुत्वाची संकल्पना स्पष्ट करून प्रभुत्वाच्या न्यायतेची उगमस्थाने आदर्श प्रारूपात मांडून त्याच आधारावर समाज कोणकोणत्या प्रकारची अधिसत्ता असू शकते याचे स्पष्टीकरण करण्यासाठी त्याने अधिसत्तेचे 3 प्रकार पाडले आहेत. म्हणजे 3 प्रकारात तो अधिसत्तेचं वर्णन करतो. ते पुढील प्रमाणे आपण पाहू शकतो. वेबरकृत अधिसत्तेचे प्रकार जे वेबरने स्वतः तयार सांगितलेले आहे त्यातले आपल्या राजकारणाचे समाजशास्त्र यात वेबर प्रभुत्वाच्या न्यायतेवरील विश्वास निर्माण होण्याची 3 कारणे दर्शवितो. त्याच आधारावर या अधिसत्तेचे म्हणजे अधिसत्ता म्हणजे प्रभुत्व प्रकार पाडले आहेत. ते आपण पुढील प्रमाणे पाहू शकतो. जो त्यातील पहिला आहे दैवी गुणाधिष्ठित अधिसत्ता. दैवी म्हणजे एखादा चमत्कार करणारा व्यक्ती. पारंपरिकधिष्ठित अधिसत्ता जो परंपरेने चालत आलेली आहे ती. आणि तिसरी कार्यधिष्ठित अधिसत्ता म्हणजे लोकशाही आपण त्याला असं म्हणू शकतो. त्याची पहिली जी आहे दैवी गुणाधिष्ठित अधिसत्ता सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा काही व्यक्तीच्या अंगी, काही समाजातले काही व्यक्ती असे असतात त्याच्या अंगी काहीतर असामान्य अलौकिक गुण असतात किंवा ते गुण इतके प्रभावी असतात की इतर लोकांना ते चमत्कार करून दाखवू शकतात. आध्यात्मिक चमत्कार ते करून दाखवू शकतात. दाखवण्याचे त्यांच्याकडे एक सहरस धाडस सुद्धा असते, सामर्थ्य असते. या असामान्य गुणामुळेच त्या व्यक्तीला विशिष्ट प्रकारची अधिसत्ता त्या समाज व्यवस्थेत मिळत असते, प्राप्त होत असते किंवा मिळत असते. आपण या दोन्ही शब्दाचा वापर करू शकतो.
त्या व्यक्तीच्या या दैवी गुणामुळेच, विश्वासामुळे त्याचे प्रभुत्व जनसामान्यात, जे काही त्याचं प्रभुत्व आहे जनसामान्यामध्ये ते मान्य केलं जातं, तो पसरत. अधिसत्तेला परंपरेचा किंवा कोणत्याही शासकीय पदाचा आधार नसतो. ही अधिसत्ता पारंपरिक व कायदेदिष्ट प्रकारापेक्षा सर्वस्वी भिन्न सत्ता आहे. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी एखादे आश्चर्य घडवून आणण्याची किमया आहे, तिलाच लोक विभूती महात्मा समजतात. म्हणजे चमत्कार घडवून आणू शकतो त्या व्यक्तीला मोठा महाराज सुद्धा समजू शकतात. अर्थात त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारी ही शक्ती खरी असो वा खोटी असो का दांभिक असू शकते. या व्यक्तीच्या अंगी कोणती तरी असामान्य अद्वितीय शक्ती असते. त्यामुळे ती व्यक्ती आपल्या अधिकार इतरावर गाजवू शकते. कारण चमत्कारावर नमस्कार घडतो या अर्थे आहे. आपल्या या अलौकिक शक्तीचा विकास व्यक्ती अशा काही खुबीने करते की तिच्याकडे इतर व्यक्ती आकर्षित होतात, नम्र होतात व ती व्यक्ती जसे सांगते तसे इतर लोक ऐकतात, तसं वागण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात. वेबर असेही म्हणतो की अशा प्रकारची सत्ता ही चाकोरी बाहेरची आहे. चाकोरी बाहेरची आहे, तिचा दैनंदिन गरजांच्या पूर्ततेशी विशेष संबंध नसतो. एखाद्या पोकळीप्रमाणे प्रभुत्व उदयास येते आणि अशाच प्रकारे ते संपुष्टात सुद्धा येते. अधिसत्ता आणि नैतिकतेशी संबंध नसतो. ही अधिसत्ता कोण्या एका विशिष्ट क्षेत्रातच आढळते असे नाही. उदाहरणार्थ येशू ख्रिस्त जन्मले, मोहम्मद पैगंबर जन्मले, परमधर्म सांगणारा महावीर जन्मले, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महान पुरुष आहेत. ज्या पुरुषांच्या ज्या काही सत्ता होत्या, अलौकिक होत्या, अनैसर्गिक होत्या, त्या खूप मोठ्या होत्या. त्यांना पुन्हा पुन्हा आपण महात्मा म्हणतो आणि त्यांची जी सत्ता होती ती गाजली, लोकांनी त्यांना स्वीकार केलं, ती त्याला आपण अलौकिक अशी सत्ता म्हणू शकतो. पण हे आपण ते कायमस्वरूपी सत्ता राहत नाही. या सत्ताचा त्यांच्या मृत्यूसोबतच ते क्षेत्र मर्यादित नाही, तरी पण त्यांच्या मृत्यूसोबतच अशा सत्ता लागत नाही, तर चालत आलेल्या परंपरेनुसार व्यक्तीला ती मिळते. इतर व्यक्तीही परंपरा म्हणून त्या व्यक्तीच्या प्रभुत्वाला मान्यता देतात, त्यांच्या आदेशाचे पालन सुद्धा करतात. जसं राजा महाराजा आहे, ते पिढ्यानपिढ्या एका राजानंतर दुसरे राजे येत असतात, ही परंपरा आहे. परंपरा मानवी व्यवहारांना संचलित करणारे महत्त्वपूर्ण साधन आहे. परंपरेवर आधारलेली सत्ता परंपराधिष्ठित होय. आधुनिक पूर्व काळात म्हणजे अगोदरच्या कालखंडात जर पाहिला तर अशा प्रकारे सत्ता आढळून येते. उदाहरणार्थ धर्मगुरू होते, जे पोप होते. राजेशाही होती, राजानंतर त्याचा मुलगा राजा झाला, जमीनदारानंतर जमीनदार, जागीरदार, हे सर्व परंपरेने प्राप्त झालेली अधिसत्तेची उदाहरणे होती. या संदर्भात वेबरने कुटुंब प्रमुखाचे उदाहरण दिले आहे. पितृसत्ता कुटुंबात पिता हा कुटुंब प्रमुख म्हणून आपले अधिकार संपूर्ण कुटुंबावर गाजवत असतो. पिढ्यानपिढ्या हे चालत आलेली मुलाला वडिलांविषयी वाटणारा आदर, त्यांच्या आज्ञेचे पालन करण्याची वृत्ती, मालक, नौकर, अनुयायी, प्रेषित याविषयी सर्वस्व भिन्न आहे. ही सत्ता परंपरेवर, सदस्याच्या स्वीकृतीवर आधारलेले आहे. सदस्य त्यांना सहज स्वीकारतो कारण ते परंपरेने चालत आलेली असते. परंपरेचे पावित्र्य हेच या सत्तेचे मूळ आहे आणि पवित्रे जपण्यासाठी सगळे लोक यासाठी प्रयत्न करत असतात. या सत्तेचे निश्चित कार्यक्षेत्र असते. म्हणजे या सत्ता दैवी गुणावर मुळे नाही तर परंपरेमुळे व्यक्तीला प्राप्त झालेली असतात. ही अधिसत्ता परंपराधिष्ठित होय, तर या सत्ता संपण्याच्या काही काल त्यासाठी उपयोगी पडत नाही. कायदेशीर अधिसत्ता, कायदेधिष्ठित. वेबरने या सत्याला वैधानिक, संयुक्तिक, बुद्धिनिष्ठ सत्ता असेही संबोधले आहे. वेबरच्या मते व्यक्तीला प्राप्त होणारे अधिकार किंवा सत्ता ही जेव्हा कायदा, हुकुमनामा, ठराव याद्वारे प्राप्त होते तेव्हा ती वैधानिक किंवा कायदेधिष्ठित अधिसत्ता ठरते. कोणतेही राज्य आपल्या कार्यक्षेत्रावर निर्माण ठेवण्यासाठी अधिक कायदेशीर निर्माण करते. जसं लोकशाहीमध्ये जे व्यक्ती चांगलं काम करतील
त्यांनाच आपण निवडून देतो, त्यांनाच आपण राजा करतो, त्यांनाच अधिकार पदावर आपण नियुक्ती केलेली असते. त्याला व्यक्तीला शासनाच्या वैधानिक नियमानुसारच कार्य करावे लागतात. तो आपल्या मनानं काही काम करत नाही. वैज्ञानिकरित्या व्यक्तीला पद मिळालेले असते आणि मिळालेल्या पदाच्या आधारे संबंधित व्यक्ती इतर कोणत्याही व्यक्तीच्या आदेशाचे पालन करत नाही, तर रहदारीच्या पोलीस जो आदेश देईल त्याचे पालन इतर व्यक्तींना करावे लागतं. कारण पोलीस हा अधिकृत आहे आणि कायद्यानं त्याला त्या ठिकाणी नेमलं आहे. प्रत्येक व्यक्तींना त्या ठिकाणचं त्याचं पालन करणं गरजेचं आहे आणि ते नियम सगळ्यांना फॉलो करावं लागतात. त्या नियमानुसार सगळ्यांना वागावं लागतं. हा त्याचा नियम आहे. कारण आदेश दिले तर त्याचे पालन इतर व्यक्तींना करत नाहीत, अशा वेळेस मात्र काही अडचणी आपल्याला निर्माण होऊ शकतात. अर्थात वैज्ञानिकरित्या या पदावर कार्य करणारे अधिकार गाजवणारी व्यक्ती हिचे अधिष्ठित कार्यक्षेत्र व व्यक्तिगत कार्यक्षेत्र यात भिन्नता आढळते. म्हणजे तो परंपरेने कुठून आला काय नाही भिन्नता आपल्याला आढळून येते. जिल्हाधिकारी या पदावर असणारा व्यक्ती ही आपल्या कार्यालयीन कामात विशिष्ट अधिकारी असला तरी कुटुंबामध्ये तो कुटुंबाचा एक सदस्य असतो. तेथे त्याचे व्यक्तिगत कार्यक्षेत्र व पदाधिष्ठित कार्यक्षेत्र यात भिन्नता दिसून येतो. त्याला कायद्याने मिळालेली वेगळी सत्ता असते आणि कुटुंबाकडून मिळालेली मात्र वेगळी सत्ता असते. वेबरच्या मते या वैधानिक सत्तेमुळे त्या विशिष्ट पदावर असलेल्या व्यक्तीला प्रशासकीय साधने प्राप्त होतात. जसं नोकर चाकर आहे, हे सगळे अधिकार त्याला प्राप्त होत असतात. गाडी बंगला हे व्यक्तिगत मालकीची नसतात. जोपर्यंत ती व्यक्ती या पदावर आहे तोपर्यंत त्याला ही सत्ता प्राप्त होते. सत्ता संपुष्टात आली की व्यक्तीची त्यावरील मालकी संपुष्टात येते. वेबरच्या मते आधुनिक समाजातील म्हणजे लोकशाहीतील नोकरशाहीत अशा प्रकारची अधिसत्ता आढळून येते. सत्तेवर जोपर्यंत आहे, त्या कामावर जोपर्यंत आहे तोपर्यंत तो त्या आर्थिक किंवा भौगोलिक किंवा तिथल्याचा भाग घेऊ शकतो. प्रशासकीय यंत्रणेतील पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार ही पदे यांची उदाहरणे ठरू शकतात. वैधानिक नियमाद्वारे या सत्तेचे निर्धारण होते. म्हणजे पात्रतेनुसार त्यांची नियमावली होत असते. म्हणजेच या सत्तेला कायदा व नेम यांचे अधिष्ठान असते. ती अधिसत्ता कायदेनिष्ठ अधिसत्ता होय. ती व्यक्तींनी निवडून दिलेली सत्ता असते. त्यासाठी आपण असं म्हणू शकतो. याच्यात काही टीकात्मक मूल्यमापन ही केलं जातं. काही लोकांनी याला टीकासुद्धा केली आहे. अशा प्रकारचे मॅक्स वेबरने आपल्या राजकारणाच्या समाजशास्त्रात अधिसत्तेचे प्रकार पाडले. अर्थात हे सर्व प्रकार शुद्ध स्वरूपाचे नाहीत, त्यांच्यात परंपरेचे मिश्रण आढळते असे मत कोझर मानतो. कोझरला असं वाटते की हे परंपरा त्यामध्ये तरी मिसळलेले आहेच. तर रेमंड ॲरनच्या मते वेबरने केलेले हे विवेचन काही वेळा आपल्या गोंधळ उडवणारे आहे. म्हणजे आपल्या मनात संभ्रम तयार करू शकतो, परंतु याचे कारण त्याने केलेल्या विवेचनाकडे पाहण्यास आपल्याला दृष्टिकोन व सदोष असतो. इतकेच एकंदरीत राजकीय वर्तनास वेबरने दिलेली सत्ता, प्रभुत्व, न्यायतेची संकल्पना यातून कोणत्याही प्रकारची अधिसत्ता अस्तित्वात येते याचे केलेले विवेचन समाजशास्त्राच्या ज्ञानात मोलाची भर घालणारे आहे. म्हणून या ठिकाणी